भिवंडी तालुका पूर्णा गांव में स्वर्गीय लहू टावरे फाउंडेशन द्वारा आज दिनांक 26 फरवरी 2025 को महाशिवरात्रि के शुभ अवसर पर स्वर्गीय लहू टावरे चषक भव्य कबड्डी स्पर्धा 2025 का आयोजन स्वर्गीय लहू टावरे फाउंडेशन अध्यक्ष नीलेश टावरे द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर शिवसेना जिला प्रमुख देवानंद जी थले, खारबाव गाँव के माजी सरपंच महेंद्र पाटिल, पप्पू खंडागले, पूर्णा गाँव उप सरपंच भालचंद्र टावरे, शिवसेना शहर प्रमुख प्रसाद पाटिल के साथ साथ भारी संख्या में मान्यवर उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। त्यानंतर यापासून स्वागत मंचावर उपस्थित सन्माननीय वामनजी पाटील, मयूर म्हात्रे, विनोद स्मृती या दोन संघांमधून पुढील सामना असेल त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण चषक कबड्डी स्पर्धा आजच्या या स्पर्धेचे आयोजन नियोजन असं भव्य करणारे आमचे सर्व पूर्णा ग्रामवासी सर्व आणि ह्या स्पर्धेसाठी उपस्थित सन्माननीय सर्व व्यासपीठावर उपस्थित पाहुणे आणि आजच्या स्पर्धा मला वाटलं या गावच्याच आहेत पूर्ण। तेव्हा प्रत्येक खेळाडूने खेळताना आपण प्रत्येक गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे। ह्या स्पर्धा मनोरंजन म्हणून आपण खेळायचं आहे, कुठल्याही मनामधला आकस इथं दाखवायचा नाही, तर तुम्हाला तुमचं खेळ दाखवायचा आहे। तेव्हा आपल्याला आता खूप मोठं आहे, हे तर तलाव आहे, तुम्हाला अजून समुद्र पार करायचा आहे, खूप मोठे अरबी समुद्र येतील भविष्यात। कबड्डी हा खेळ आता साता समुद्र पलीकडे जाऊन बघितलाय आपण। आज त्याच्यासाठी कबड्डीचे एवढे चांगले दिवस आले, कारण मी मनोज टावरे आम्ही लोक खेळताना कितीतरी आमचे नातादा असतील, आम्ही खूप गुडघे फोडले पण काय फायदा झाला नाही। आणि खरोखर आता प्रोफेशनल कबड्डी आली, प्रो कबड्डी आली, तर तुमचं सगळ्यांचं नशीब खूप आहे की आता जर तुमच्याकडं खेळ असला तर तुम्ही इंटरनॅशनल लेवलला खेळू शकतो। आज एक एक संघातला खेळाडू लाखो करोडोने जातो, त्याचा लिलाव होतो। अशा पद्धतीचे खेळाडूंना चांगले दिवस आलेले आहेत। आणि आजची स्पर्धा ही महाशिवरात्री म्हणजे पूर्णा गावातलं एक मोठं असं उत्सव असतं आणि त्या उत्सवानिमित्त या आयोजकाने जी स्पर्धा आयोजित केले त्या स्पर्धेला मी सगळ्यांना विनंती करेन, कुठल्याही प्रकारचं गालबोट लागता कामा नाही, आपल्या गावाचं नाव राहिलं पाहिजे आणि पुढच्या वर्षी ही स्पर्धा परत अशा जोशामध्ये होईल अशा पद्धतीच्या मी माझ्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा देतो। सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि खेळाडूंपेक्षा तर मी प्रेक्षकांना शुभेच्छा देईन की ते त्यांची झोप मोड करून तुम्ही तुमचं खेळ बघायला येतात, तेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीचा खेळ कराल आणि चांगल्या लेवलचं खेळाल अशा पद्धतीचे माझ्या तुम्हाला शुभेच्छा असतील। आणि कबड्डी संदर्भात कबड्डीवर खूप मनापासून प्रेम करणारा माणूस मी आहे। आजचा माझा कार्यक्रम सोडून मी तुमच्यासाठी कबड्डी बघायला आलो आणि इथला खेळ बघून मनाला चांगलं वाटलं। अशाच पद्धतीचा खेळ फायनलपर्यंत झाला पाहिजे अशा सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि माझा जो व्यासपीठावरती मान सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ट्रॉफी वितरण नंदन पंचायत कोरोना हरिचंद्र करताना नंदन याला पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचा स्पर्धेच्या माध्यमातून मला त्यानंतर वामनजी इतरकड तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत आणि वामनजी इतरकड यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे। मंचीचे टावरे आपण आपले शुभ असतील त्यांचं देखील विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर करायचे। प्रसाद पाटील त्यानंतर आमच्या गावातील प्रसिद्ध नागरिक समाजसेवक सन्माननीय रमेशजी टावरे
कोणागावचे एक प्रतिष्ठित नागरिक साहेब आपण पुढे गिफ्टचं वितरण करावं. त्यानंतर महेश पाटील